आत्या हे इथे माझ्यासाठी नाही आले. आग्रहामध्ये नेमकं काय शोधायला आले ते माहितीये मला. याच्यासाठी आला होतात ना? तुम्हाला कसं कळलं? तुमच्यामुळेच. कसं काय? मगाशी जाताना कदाचित तुमच्याकडनं हे पडलं असावं. मी सामान उचलत होते तेव्हा मला मिळालं. मला माहित होतं तुम्ही येणार याच्यासाठी इथे, आणि इतक्या घाईघाईत आलात म्हणजे नक्कीच हे महत्वाचं असणार. हो, महत्वाचं आहे. आत्या बघ, म्हटलं होतं की नाही मी तुला की कामाचं असणार, महत्वाचं असणार. आत्याला वाटलं यात गाणी आहेत आणि ती याचं बटन दाबायला निघाली होती. मी थांबवलं. म्हटलं की माझ्याकडे दे, मी देईन त्यांना. नशीब. काय? माझं नशीब हे तुम्हाला सापडलं. हे हरवलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. ऍक्च्युली हे माझ्या कंपनीचं आहे. तुम्हाला सापडलं हे बरं झालं, नाहीतर मी खरंच प्रॉब्लेम मध्ये आलो असतो. मग आता अजून एक थँक्यू राखून ठेवा हा, कारण आज आग्रहामध्ये गुलाबजामचा बेत आहे. हो, तुम्हाला तर माहितीये ते खाल्ल्याशिवाय आम्ही काही सोडणार नाही. नंतर थँक्यू म्हणा. या आता चला. हो. मी म्हटलं होतं ना तुला. दोनदा काय 10 वेळा थँक्स म्हणेन आरोही. गेम हरता हरता जिंकलोय तुझ्यामुळे. थँक्स आरोही, थँक्स. तन्वी, तो फोन बघ जरा. बघ जरा कोण आहे. हेलो. हॅलो. हाँ कौन? हाँ सबनीच बोलतीये. अगं कोण आहे? एक मिनिट. हा आण इकडे. बोल ना, कोण बोलतोय? त्या बाई. कोण बाई? त्या आल्या होत्या ना. ग काय तू काय म्हणतेस? तुला तरी कळतंय का? हॅलो. हाँ सबनीच बोलतीये. ओ हा, सबनीस बाई. तुम्ही फोन केला होतात ना? सॉरी हो, गडबडीत होते, तुमच्याशी बोलताच नाही आलं. मी तुम्हाला काम जे सांगितलं होतं त्याची आठवण करण्यासाठी फोन केला होता. तुम्हाला अपेक्षित स्थळ मिळेपर्यंत मी काही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार नाही. अहो, आपल्या मुलाचंच भलं आहे ना त्यामध्ये. हो हो. काही स्थळ आहे तो माझ्याकडे, पण तुमच्या पसंतीला उतरतील असं काही वाटत नाहीये. अहो म्हणून कळवलं नाही तुम्हाला. बाकी तुमचं लक्षात आहे हो माझ्या. हा आहे ना लक्षात. मग ठीक आहे. काय आहे, पाठपुरावा करणं काम आहे ना माझं, म्हणून जरा मध्ये मध्ये थोडा त्रास देत राहीन तुम्हाला. त्यात त्रास कसला? माझं कामच आहे ना ते. बरोबर. थँक्यू फोन केल्याबद्दल. मग ठेवू आता. काही योग्य स्थळ असेल तर कळवा मला. हो हो, नक्की नक्की. तू पण ना. काय बघतेस? हाँ काही नाही. बाईसाहेब, तुम्ही पण आता तयार राहा. फक्त लग्नानंतर असा वेंधळेपणा सासरी खपवून घेतला जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. दाजी दाजी. मेवणे मेवणे मेवणे. अहो काय तुमच्या डोक्यात? ते एकदा बोलून टाका. काय बाळंतिणी सारखा अवघडल्यासारखं मागपुरं करू नका. काय आहे ते बोला आणि मोकळं व्हा. हा नाही म्हणजे तसं काही नाही दाजी. अहो बोला हो. अहो हे बघा, जे नियम इतरांसाठी आहेत ना ते तुमच्यासाठी नाहीत. बोला. दाजी, हा तुम्ही खरंच त्या पोरीला मुदत दिली? मेवणे, आम्हाला त्यांच्या खानावळीतलं जेवण फार आवडतं बाबा. काय आहे मेवणे, आम्ही स्मार्टफोन आहोत. समोरच्याच्या डोक्यात काय आहे ते मला कळतं आणि मग मी तसा वागतो. म्हणजे दाजी
आता मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि डोसक्यात मेमरी सारखं साठवून ठेवा, कळलं? कायदेशीररित्या या खानावळीच्या जागेवर जप्ती आली असती तर मग ती सील करावी लागली असती, तर मग ती सोडवण्याची प्रोसेस लांबची झाली असती. म्हणजे त्या जागेवर जप्ती आली असती, मग ती सील करावी लागली असती, मग त्याचा लिलाव होणार, मग त्यात मी बोली लावणार, मग मी बोली जिंकणार. अरे 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 एवढ्यात नवीन 4 फोन घेऊन झाले असते माझे, कळलं? म्हणून मग मी हे केलं. काय 19 लाख रुपये एका महिन्यात फेडणं या जन्मात या पोरीला शक्य नाही. नाही. तिच्या अंगात भारी उत्साह असला तरी पण शक्य नाही. नाही. काय लहान बाळ माहितीये खेळत बसतात, रात्रभर खेळत बसतात, झोप आली तरी खेळत बसतात. त्यांना आपण दमलोय हे माहीतच नसतं. त्याच वेळेस मौके पे चौका मारायचा. म्हणजे काय करायचं? काय लक्ष देऊन ऐका. त्याच वेळेस आपण त्यांच्या जवळ जायचं आणि 1 GB सहानुभूती दाखवायची, बापाच्या मैत्रीचा दाखला द्यायचा, भावनिक करायचं वगैरे वगैरे वगैरे. 15 दिवसात जागा आपली. अहो दाजी, ती तर ऐकणार नाही म्हणली. ते म्हणेल काही रे, पण करेल काय? आता जप्ती टाळायची असेल तर कुठून तरी तिला पैसा घ्यावाच लागणार. आणि तो कुठून घेणार, कुठून मिळणार? बापाच्या मित्राकडून. अगं बाळे, अगं तुला कशासाठी हव्या मुदत बिदत? मी फेडतो की कर्ज तुझ्या बापाचं. अगं तू नको काळजी करूस, मी फेडीन तुझ्या बापाचं कर्ज. मग तर झालं. एकदा का कर्ज फेडलं की मग कोण मित्र? कोणती जागा? अरे कोण तुम्ही? आपण ते सीम काढून समुद्रात फेकून द्यायचं. दाजी तुम्ही तर लय ग्रेट आहात. ग्रेट? नुसता ग्रेट नाही, फार ग्रेट. नाव काय माझं? राया. नाव माझं राया म्हणून सगळे पडतात पाया. हाय. हो हाय. तू इथे आग्र्याला चाललायस? नाही, माझं एक काम आहे, तिकडे चाललोय. ओ अच्छा. का ग? अरे लिफ्ट हवी होती. एवढ्या उन्हात हे सामान एकटीने घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे. अगं मग चल ना, सोडतो बस. अरे नाही नको. तू तिकडेच जात असतास ना तर मी नक्की आले असते तुझ्याकडे. अगं काही प्रॉब्लेम नाहीये, थोडंसं फिरून जावं लागेल बस. आणि तुझ्यासाठी एवढं तर करू शकतो. बस चल. नाही नको रे. ताईला कळलं ना तुझं काम असताना मी तुझ्याकडनं लिफ्ट घेतली तर ती मला ओरडेल. बरं एवढं सगळं सामान काय स्पेशल बेत? स्पेशल बेत नाही रे, पूजेचं सामान आहे. आम्ही ना सगळं एकत्रच आणून ठेवतो रे, नाही तर मग गडबडीत राहून जातं ना म्हणून. तसंही तुमच्याकडे देवाचं फार करतात ना. मी अजिबात नाही. ताई थोडी थोडी आहे आणि आत्या तर देवभोळी आहे रे.
जे कसं असतं ना, माणसांवरचा विश्वास उडाला ना की आपण देवालाच शरण जातो ना. आणि ती तरी काय करणार रे बिचारी. काय सुख आहे तिच्या आयुष्यात. म्हणजे रे म्हणजे तिचं लग्न झालंय पण तिचा नवरा तिच्या सोबत नाही राहत. तो कुठे असतो कोणालाच माहित नाही. आणि कोणी म्हणतं तो दुबईला असतो, कोणी म्हणतं. आणि आम्ही तिच्या समोर हा विषयच नाही काढत. नाही, बरोबर आहे तुमचं. सारखं सारखं दुःखाची आठवण करून दिली तरी जास्त त्रास होतो. आणि म्हणूनच तिचा देवावर ना जास्ती विश्वास आहे. मी जास्ती बोलले का रे. हा, नाही नाही. आणि प्लीज ह्याच्यातलं ताईला किंवा आत्याला कळू नको दिवसा. त्यांना नाही आवडत रे सगळं बाहेर बोललेलं. मी तर सांगणार. नको ना. डोंट वरी, नाही सांगणार. बरं बस, सोडतो, चल. नको, मी जाते. तुला पण लेट होत असेल ना. मी जाईन एकटी, डोंट वरी. नक्की. हो, बाय. बाय. आत्या तर फारच देवभोळी दिसते. एकूण आग्रह मधले सगळेच फळे दूषित माती खाणायला सोपी. हिऱ्या म्हणणं काही सुट्टे पैसे ठेवत नाही. काय ग आत्या. अगं काही नाही ग. हा हिरा ग सुट्टे पैसे ठेवत नाही. तो सागर खेवरे ना, त्याचे पैसे द्यायचे. हा, अगं पैशावर आठवण झाली. काल तन्मय पैसे घ्यायचाच विसरला. अगं दिले मी त्यांचे पैसे आत्या. हो ना, बरं झालं बाई. नाही, माझ्या लक्षात राहणार नाही. म्हातारी झाली ना मी. काही आणि तुला कोणाचे पैसे ठेवलेले आवडत नाही म्हणून सांगितलं. म्हणजे तसं काही तो बोलणार नाही. घरातल्या सारखाच आहे आपल्या. हो ग, नकळतपणे त्यांची पण किती मदत होते ना आपल्याला. अगं हर्सुल गावावरनं आपल्या घरापर्यंत मला सोडायला आले ते. काय गरज होती त्यांना. स्वतःची वाट मोडून इथपर्यंत आले आणि वर काही बोलले पण नाही. खरे, हल्लीच्या जगात कोण कोणासाठी एवढं करतंय. आणि हिऱ्याचा कडीचा प्रसंग. अगं इथपर्यंत ते कडी द्यायला आले ग. आपण सगळ्यांवरती विश्वास ठेवतो आणि नवीन नाती जोडतो. अगं पण लोक काय काय बोलत असतात. काय आता कोण काय बोललं. अगं ते फॉरेन काका. फॉरेन काका त्यांना तन्मय अजिबात पटत नाही. मला असं म्हणत होते की तुम्ही कसा काय विश्वास ठेवता अनोळखी माणसावर. जरा जपून राहा, सांभाळून राहा. ठीक आहे ग, त्यांना आधीचे काही अनुभव असतील म्हणून ते बोलत असतील ना तसं. तसे तन्मय कुठे आता नवीन आहेत आपल्यासाठी. हो ना ग, त्याच्या परीने तो खूप काही करत असतो आपल्यासाठी. अशा माणसावरती अविश्वास दाखवणं बरं दिसतं का. हे बघ, मला असं वाटतं की फॉरेन काका त्यांच्या दृष्टीने विचार करतायत, त्यामुळे ते त्यांच्या जागी बरोबर आहेत आणि आपण आपल्या जागी बरोबर आहोत. म्हणजे मॅच ड्रॉ झाली. नाही काय यारू, संशयाचं भूत एकदा का मानगुटीवरती बसलं ना की ते काही केल्या उतरत नाही. पण आता संशयाचा मूळ गैरसमज असतं ना, मग गैरसमज दूर होतात की. आणि ते दूर करणारं कोणीतरी भेटेलच ना. म्हणजे फॉरेन काकांबद्दल अजूनही आशा आहे. हो हो, आपलं एवढं काय काय चालू आहे, आपल्या डोक्यात इतके काय काय विषय आहेत ना की हा सगळा विचार करायला आपल्याकडे वेळच नाहीये खरं तर. जो कोणी आपल्याला मदत करेल तो आपला असं समजून पुढे चालायचं, हो की नाही. करेक्ट आहे. अरे सागर खेऊर, सावकाश. हा हॅलो. तुझा फोन कट झाला की तू बंद केलास. अरे आई जवळ होती म्हणून बोलता नाही आलं. बोल पटकन, काय झालं. अगं मग हळूच बोलायचं ना, आईला कळणार नाही असं. आईला सगळं कळतं, तुला माहित नाहीये का. तन्वी, अगं कधी ना कधी कळणारच आहे ना त्यांना. तिला अजिबात कळणार नाही. मी तुझा नंबर वेगळ्या नावाने सेव्ह केलाय. मग मी तुला कधी कॉल करायचा कधी नाही मला कसं कळणार. तू मला फोन करूच नकोस, मी तुला फोन करत जाईन. ठीक आहे, चल बाय. हात मेणाचे आहेत का आपले. नाही नाही नाही. मग वस्तू पडतात कशा सारख्या हातातून. फोन आला होता, फोन. पुण्याहून आला होता का फोन. माझ्या मैत्रिणीचा होता. मैत्रिणीचा. इथे आल्यापासून बरीच आठवण काढतायत तुझ्या मैत्रिणी. सांग त्यांना आठवणीत जास्त रमू नका, पुढे सरका. काय बोलत काय होतं. जनरल गप्पा.
फोन मधून हे तुझं असं अडखळत बोलणं स्पष्ट ऐकू येतं का त्यांना? मग समोर माणूस आला की काय होतं तुझं? रिक्षा. हे तुमचे सुट्टे पैसे कालचे पण इथेच ठेवून गेलेले तुम्ही. थँक्यू. प्रामाणिक आहेस. म्हणून तर मालक जाऊ देत नाही मला. ब्रास काय? हो हो गणित. बघा ना, हा एकच घाट आहे जिथे आपली गाडी चालत नाही. पैशांचा हिशोब येतो ना तुला. मग झालं. मग आयुष्यात कशाला लागतंय ते कॉस आणि थिटा? जे तुम्हाला आणि मला कळतं हे शिकलेल्या मास्तरांना आणि परीक्षकांना का कळत नाही? हा, पण तिथेही मार्क लागतात ना. बरोबर. दे मी शिकवतो. तुम्ही बघ झालं की नाही? सोपं आहे. हो. हवे असं रोज शिकवलं तर मी बोर्डात पहिला येईन की. शिकवेन ना, काही हरकत नाही. पण फी द्यावी लागेल. गरीबाकडनं पैसे घेता? आता त्याला एवढं गणित शिकवलं, त्या बदल्यात तो 1 रुपया फी म्हणून तर देऊ शकतो ना. आणि तसंही काका, या जगात काही फुकट मिळत नाही. मिळालं तरी त्याची किंमत राहत नाही. हे कळू दे त्याला. बरोबर आहे, पण हे टोकाचं तत्वज्ञान झालं. टोक गाठावाच लागतो काका. आदल्या मधल्यांना कुणीही विचारत नाही. जे टोक गाठतात लोक त्यांचं ऐकतात, त्यांच्याकडे लक्ष देतात. आता तुम्हीच बघा ना, मी टोकाचं बोलतोय म्हणून तुम्ही ऐकताय. हा सगळा व्यवहार असतो. माझ्या आईने शिकवलंय. बायका असतात व्यवहारी. माझी बायको असंच काहीतरी म्हणायची. पण मला असं वाटतं की ज्ञान हे ज्ञानाचा सौदा नाही होऊ शकत. कला आणि ज्ञान हे किती विकले तरी संपत नाही. नुकसान झालंच तर ते घेणारच होत, देणारच नाही. बरोबर आहे तुमचं. पण 1 रुपया ही काही मोठी अमाऊंट नाहीये. बाय द वे, मी तन्मय. आणि हे आमचे काका मोठे गायक आहेत. तरीच व्यवहाराशी वागणं यांचं. ठीक आहे, बरं भेटूया कधीतरी. सांगता येत नाही, कारण मी कारणाशिवाय सहसा कोणाला भेटत नाही. बर, चालू द्या, शिकवणी चालू द्या तुमची. आपली काही गणिताशी जुळत नाही. आमची दोस्ती गाण्याची. माझी गाण्याची अशी काही दोस्ती नाहीये, पण ऐकायला आवडतं कधी कधी. हरकत नाही, काहीतरी समान आहे आपल्या दोघात. तुम्ही हिशोबी असणं फारसं चुकीचं वाटत नाही मला, पण त्यामुळे जीवनाचं सूर बिघडू देऊ नका. ताल आणि मात्रेंची आकडेवारी महत्वाची असते. आता त्याहीपेक्षा महत्वाचा असतो सूर. तो सच्चा हवा, तो सूर राहू दे.